नमस्कार मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताची खूपच महत्त्वाची गोष्ट निघून येत आहे, की नर्सिंग जे विद्यार्थी असतील किंवा नर्सिंग रिलेटेड ज्यांनी कोर्स केलेले असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आलेली आहे. बघा आणि एक आनंदाची गोष्ट सुद्धा आहे. व्हिडिओ नक्की हा शेवटपर्यंत बघा. क्षेत्रीय आयुर्विज्ञान संस्थान इम्फाल मणिपूर या हॉस्पिटलद्वारे विद्यार्थी मित्रांनो, जो महाराष्ट्रातील असो किंवा केंद्रातील असो, जो मुलांसाठी 80-20चा रेशो लावलेला होता, तो यापुढे कॅन्सल केलेला आहे. परिपत्रक काय आहे समजून घेऊया. बघा, इन पार्शियल मॉडिफिकेशन ऑफ दिस इन्स्टिट्यूट ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस ऑफ इव्हन नंबर 30/7/2025 च्या नुसार नर्सिंग ऑफिसरच्या RIMS इन्स्टिट्यूट ऑफ इम्फालच्या ज्या वॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो, नॉर्सेट 9 द्वारे भरण्यात येणार होत्या. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे, न्यू दिल्लीद्वारे एम्स नर्सिंगद्वारे नॉर्सेट 9 द्वारे या वॅकन्सी भरण्यात येणार होत्या. त्यामध्ये जो जेंडर रेशो होता, जो 80-20चा जेंडर रेशो होता, तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आता यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल, RIMS Imphal is hereby withdrawal and there will be no longer gender based ratio for this vacancy of nursing officer. The detail of the vacancy are given below and other term and condition of this notice remain unchanged. बघा, इतर ज्या माहिती होती ते तर नॉर्मल जशी आहे तशी राहील, परंतु जे नर्सिंग ऑफिसरची जी जेंडर रेशो होता, 80-20चा जो जेंडर रेशो होता विद्यार्थी मित्रांनो, तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आज निघून आलेली आहे. यापुढे सुद्धा केंद्रातील भरत्या असो किंवा राज्यातील भरत्या असो, यामधील जो रेशो आहे हा नक्की कमी होऊ शकतो. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग आणि नर्सिंग रिलेटेड कोर्स केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही इन्फॉर्मेशन लवकर मिळून जाईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढील नर्सिंग अपडेटसाठी या व्हिडिओला शेअर आणि लाईक सुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.